जाईल. सोळा 17 16 झेंडा पंच आपण गती घेणं काळाची गरज आहे. झेंडा पंच गती घ्या. सोळा 17 16 सोडा गाड्या सोडा. झेंडा पंच 6 नंबर तासावर कमरा वाट ठेवलेला विठ्ठल. हा थोडासा पाठीमागा सारखा जाय. कमरा वाट ठेवलेला ऐकायला येते का? कमरावर हात ठेवणार. हा थोडासा पाठीमागा सारखा. सरका मागा सरका. पाठीमागा सरका. आपली घरी करून तरी वाट बघते याचा विचार करा. या पाठीमाग सरका. सोडा 17 सोडा. सोडा गाड्या सोडा. अय झेंडा पंच एकदा तिथं दोनदा चान्स द्यायचा. झेंडा पंच वारंवार तास सांगत बसायचं ना. झेंडा पंच हा घ्या गती घ्या. सोडा आणि बैलगाडी मालक झेंडा पंचाला आपण देखील सहकार्याची भावना ठेवा. झेंडा पंचाला झेंडा पंच एकदा सांगितलं तर ऐकून द्या. दुसऱ्यांदा गाड्या सोडा. झेंडा पंच सोडा गाड्या सोडा. सुटला 17 सुटला आणि 17 मध्ये लढत चालू झाली. कोण होणार गटपास सेमीला पात्र? कोण करणार एक पाऊल वाटचाल गुलालाच्या दिशेनं? सुंदर अशी लढत चालू आहे. दोन गाड्यामध्ये पलीकडच्या कडेला सर्जा पळतोय. अतिशय सुंदर आणि सुंदर सुंदर अशी लढत, परंतु बाजी मारली रेड टायगर शंभून. शेवटच्या क्षणाला मात्र झालं. तो सुंदर रास निघाला. सगळ्यात पुढे पळत होता सर्जा, परंतु प्रेक्षक आपल्यामुळे बैल भटमाळला. लाभ मात्र तिसऱ्याचा झाला. घ्या निकाली पंच. निकाली उद्या अय निकाली पंच. अरे गाड्या सोडून येणार. गाड्या सोडून येणार. येणार का बाजूला? घ्या गडा. काही 19 सोडायचा आहे. हे या बाहेर नाही या. आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या 19 आणि 20 खालतीये. आगड क्रमांक 17चा निघाला. तास क्रमांक 4 वरून धावलीकडे अभिजित भाया जगदाळे यांचा स्पीड किंग पिस्तूल आणि स्वंदा उद्धव कोरडे बाहेगावकरांचा शंभू या गाडीचा 1 नंबरला पिस्तूल आणि शंभू सीमीला पात्र. हा आगड क्रमांक 18 मध्ये जे ऑब्जेक्शन आला होता ते ऑब्जेक्शन अनसक्सेस झालंय. ज्या गाडीला निकाल दिलाय तीच गाडी सीमीला पात्र आहे. विराटची गाडी. आणि बैलगाडी मालक ऑब्जेक्शन घेता वेळेस आता विचार करा आणि ऑब्जेक्शन घ्या. ऑब्जेक्शन साठी 1000 रुपये डिपॉझिट फी असणार आहे. 1000 डिपॉझिट फी भरल्या